स्टेशन रोडची जी फेरीवाल्यांची समस्या आहे की आणि रिक्षावाल्यांची सध्या BKCच्यामुळे रिक्षावाल्यांची एवढी गर्दी होते आणि कोणत्याही प्रकारे त्याचं नियोजन नाही आहे. संध्याकाळची 11-12 वाजले की मग त्यांना मुंबई दिवसाची मुंबई वेगळी वाटते आणि रात्रीची मुंबई वेगळी वाटते. मग रात्री ते नशा करणार काय, फिरणार काय, ओरडणार काय. पण आज त्या मेट्रो जो स्टेशन होणार आहे त्याचं आणि कुर्ला स्टेशनच्या मध्ये फार अंतर आहे, त्यामुळे त्याचा काही उपयोग होणार नाही शेवटी त्या मेट्रोचा सुद्धा इथल्या स्थानिक रहिवाशांना. 2026 महाराष्ट्र मतसंग्राम प्रभागातील पंचनामा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आता आपण सध्या उपस्थित आहोत कुर्ला येथे 168वा वार्ड. नेमकं तिथे राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो. आपल्यासोबत बोलण्यासाठी तेथील नागरिक आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल, नेमका तुम्हाला कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो तिथे? आमच्या इथे बघा सध्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. इथे सार्वजनिक लोकांना, इथं राहणाऱ्या लोकांना खूप पाण्याचा प्रॉब्लेम होतोय. आमचे आदित्य पानसे यांच्या माध्यमातून आम्ही या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत. तसं तिथे ट्रॅफिकचं वगैरे खूप त्रास होतो. आपल्या इथं बाबा हॉस्पिटल वगैरे आहे, तिथे खूप रहदारीचा प्रॉब्लेम होतो. ते कॉमन रिक्षावाले वगैरे त्यांचा तिथं खूप गर्दी असल्यामुळे पेशंटला जाण्या येण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतो. त्याबद्दल पण मी त्यांच्याशी बोललेलो आहे. काय सांगाल, इथे फेरीवाले आपल्याला दिसतात खूप. इथे फेरीवाल्यांचा खूप त्रास आहे. सगळे रस्ते अडवतात ते फेरीवाले, त्यामुळे रस्ता जाम होतो, ट्रॉफिक होती, परत बायका माणसांना चालायला त्रास होतो, लहान मुलांना बी त्रास होतो. आणि इथे खेळायला मैदान नाही कुठे, त्याची एक सोय केली पाहिजे. बस अशाच काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. पाण्याची समस्या आहे आणि इथे लोकांना दाट वस्ती आहे. जरा सुटसुटीत घरं बांधून मिळाले तर ते आनंद होईल. पाण्याची समस्या तुम्ही म्हटलात, तर पाणी हा तर खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण महिला घरामध्ये राहतात, त्यांना पाणी तर लागतच. तर महिलांचा काय यावर? महिलांवर म्हणजे महिलांना पाण्याची खूप गरज आहे, हा. तर महिलांसाठी काही पाणी उपलब्धच नाही का इथे असं? पाणी आहे पण पाणी रात्रीचं येतं. मग मला रातभर जागून पाणी भरायचं, सकाळ उठून डबे बनवायचे, मग त्यांना खूप कष्ट पडतं ना. असे प्रॉब्लेम आहेत. पाणी आलं 12 नंतर येतं, 12 नंतर 2-3 वाजतात. कधी आलं तर कधी आलं गडूळ येतं, घाण पाणी येतं, त्याचा वास येतो थोडासा. अशा प्रकारे पाणी येतं. मग मला थांबावं लागतं. मग रात्री 2 आणि 3 वाजता पाणी भरल्यावर सकाळी डबे कसे होणार? लोकांना कामाला जायचे, मग दिवसभर ते मग वैतागलेले असतात. त्यामुळे ते घरच्या माणसावर राग निघतो, असं होतं. म्हणजे पाण्याचा कालावधी दुपारचा असतो की हा. रात्रीचा? रात्रीचा रात्री 12च्या 12 नंतर. ते 3. हा, 12च्या नंतरच पाणी येतं शक्यतो. काय सांगाल, तुम्हाला कोणत्या समस्यांचा इथे सामना करावा? समस्या हे जे तुम्ही आता मंदिर बघताय आणि मारुती रायाचं, ते खूप जुनं मंदिर होतं आणि ते खूप छोटं होतं. तर ते पानसे साहेबांच्या मदतीने, म्हणजे त्यांच्या सहकार्याने, आपल्या पूर्णताई महादेव यांच्या फंडातून पानसे साहेबांच्या मदतीने हे मंदिर असं उभं राहिलेलं आहे. तर त्यांचा खूप आम्हाला प्रतिसाद चांगला भेटला ह्याच्या कार्यकर्त्यासाठी. आणि अजून काही भरपूर समस्या होत्या छोट्या मोठ्या, त्याही त्यांनी स्वतः येऊन त्याच्या संपुष्टात केलेल्या आहेत त्या समस्या. इतर कोणत्या समस्या आहे? म्हणजे इथे कचरा गाडी वगैरे येते का? कचरा घंटा गाडी येते, कचरा गाडी सकाळी 9:30-10च्या दरम्यान येते, प्रत्येक घरात येते आणि ती घेऊन जाते कचरा. पाण्याची इतर समस्या? फक्त मेन पाण्याचाच इश्यू आहे. आणि जी घरांचा आहे तो आपण चाललाय की क्लस्टरचा किंवा असा प्रयत्न चालू आहेत पानसे साहेबांच्या मदतीने. इतर काही गोष्टी म्हणजे आता फेरीवाले त्या फेरीवाल्यांच्या फेरीवाल्यांना आम्ही प्रयत्न करतो की जेणेकरून फेरीवाले लवकरात लवकर समस्या दूर व्हाव्यात. तर त्यांचा खूपच त्रास आहे, गाड्यांना यायला जरा त्रास होतो, रिक्षा पासिंग होत नाहीये. तर त्या पण आम्ही समस्या, छोट्या मोठ्या समस्या आम्ही पानसे साहेबांकडे दिल्यात. इथे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे. आपण बघू शकतो, रस्त्याने येता जाताना सामान्य नागरिक जर चालत जात असेल तर त्याला खूप त्रास होतो. आणि म्हणजे ह्यामुळे तर छोटे छोटे लेकरं खेळत असतात बरोबर. आणि चाळीतले लेकरं इथे येणं जाणं करतात, तर ऍक्सिडेंट वगैरे होऊ शकतो. बरोबर. यासाठी काही उपाययोजना राबवल्या गेल्यात आतापर्यंत? त्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे की ह्या जो आतला मार्ग आहे, जो सर्वेश्वर मंदिर मार्ग, तिथे थोडे थोडे स्पीड ब्रेकर थोड्या थोड्या टायमाने असं चाललंय आमचं, की पानसे साहेब सांगितलं की ते स्पीड ब्रेकर देवळाच्या इथे किंवा सर्टन लिमिट नंतर थोड्या प्रत्येक गलीसमोर एक स्पीड ब्रेकर लावण्यात आला तर तो खूप पुरेशीर फायदा होईल त्याच्या गोष्टीचा. त्यामुळे कसं ही मुलं बाळ बाहेर येतात, धावतात, त्यामुळे थोडा तो ट्रॅफिकचा आणि जो स्पीडचा आहे तो कमी होईल आणि जेणेकरून अपघात टाळता येईल. आता आरोग्याच्या समस्या असेल त्यासाठी इथे हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलमध्ये काही सोयी सुविधा उपलब्ध आहेत? आहेत आहेत इथे बाबा हॉस्पिटलचं छोटंसं एक नवीन छोटं बाबा हॉस्पिटलचं आहे, तिथं केलेलं आहे मच्छी मार्केटच्या इथे अहिल्याबाई होळकर या मंडळात. तर तिथे आम्ही बाबा हॉस्पिटल जायची गरज लागत नाही. इकडे सगळं होऊन जातं. छोटे मोठे औषध असेल, सर्दी खोकला म्हणा, तर ते तिथे औषध मिळतात.
येथील स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की ही पाण्याची समस्या ही खूप मोठी आहे, कारण इथे रात्री 12 ते 3 वाजताच्या सुमारास इथे पाणी येतं. तर बायका, सर्वसामान्य बायका त्यांचा स्वयंपाक कसा बनवतील, त्यांचे डब्बे सकाळी त्यांच्या नवऱ्याला कसे करून देतील, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तरी पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, फेरीवाल्यांचा प्रश्न असेल, कुर्ल्यामध्ये वार्ड क्रमांक 168 मध्ये हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, मुंबई, कुर्ला. गेल्या 8 वर्षापासून इथे तुम्हाला कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो, कारण 8 वर्षानंतर इलेक्शन आलंय. 8 वर्षात आम्हाला आहे ना मेन मोठी प्रॉब्लेम पाण्याची आहे. पाण्याची एवढी मोठी प्रॉब्लेम आहे ना, मला वाटते ना हे सोडून कुठलीच नाही असेल. पाण्याची, ट्रॉफिकची आणि हे ना घाण वगैरे सगळे असते माहिती आहे. आणि पाण्याची मोठी प्रॉब्लेम आहे. आणि इतर कोणत्या समस्या आहेत? इतर आहे ना ट्रॅफिक जाम असतो आणि आहे ना सगळ्यांचं काय काय ऐकायला लागते वगैरे हे सगळेच असते. आता काय काय समस्या सांगणार, आता सांगायला गेले तर भरपूर आहे. नाही सांगितलं तर काहीच नाही असं आहे. सांगा सांगा कोणत्या समस्या आहेत? हा मेन पाणीची आहे, ट्रॉफिकची आहे, घाणले असतोय ते जी आहे. आणि अजून काय बोला तुम्ही बोलेल ते बोलती. इथे फेरीवाल्यांचे खूप आपल्याला वर्दळ पाहायला मिळते. हे बघा आता फेरीवाल्यांचं तर कसं आहे, मी चालू शकत नाही, तुम्ही कसं जाऊन बघू. हा पण असतो, पण आता त्यांचं पण पोट आहे ना, त्यांना नको भरायला. हा ते पण तर आहे की नाही. आणि फेरीवाल्यांमुळे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो ना. तर फेरीवाल्याची समस्या तुम्ही सोल्व करा ना, सरकारलाच करायला लागेल ना. ते कुठे जाणार, त्यांना खायला नको. आतापर्यंत कोणी सरकारने ऍक्शन नाही काहीच नाही घेतलं, फक्त येता वोट द्या, गरज असेल तेव्हा येता, नाही तर थोबा दाखवत नाही कोण. म्हणजे निवडणूक आली की प्रचारासाठी. हा बस, ते नाही तर नाही येत. इतर कोणत्याही गोष्टी समजून नाही समजून घेत आणि कोणाला कोणाची समस्या विचारत नाहीये. फक्त त्यांची समस्या आम्ही ऐकायचं, आमची समस्या ते ऐकणार किती नाही. दिवसातून येतं पाणी, काय समजतं? पाणी म्हणजे येतो कधी, आता तरी 12:30 1 रात्री पाणी आल्यावर काय करणार, कधी कधी 2-2:30 ला रात्री येतो, कधी कधी येत पण नाही. म्हणजे कधी कधी पाणीच नाही येत. हा नाही येत माहिती. ओके. काय सांगाल, तुम्हाला इथे रोज कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो, कुठली परिस्थिती इथे उद्भवते तुम्हाला? तसं आता इथे तर ऍक्च्युली बीएमसीच्या ह्याच्यामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आहे. पाणी भरपूर जणांना म्हणजे पाणी जे वेळेवर येत नाहीये. ऍक्च्युली येतं पण थोडंसं डिले होतं, कधी कधी येत नाही. अशा पाण्याचा मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथे कचरा कुंडी जी आहे बीएमसीची, ही बीएमसीच्या ज्या कचरा कुंडी आहेत त्या प्रॉपर अशा नाही आहेत. लोक कचरा कुठल्याही इथे टाकतात आणि तिथे घाण दुर्गंधी वगैरे पसरते. तर त्यांनी एखादी कचरा कुंडीची अशी व्यवस्थित एक जागा त्यांनी एक करावी आणि तिथं त्यांना ते डंप करायला सांगावं, अशी एवढी इच्छा आहे त्यांची. नगरसेवकाकडून काय अपेक्षित करता तुम्ही? नगरसेवकाकडून आता 9 वर्ष तर नगरसेवका म्हणजे जवळजवळ इलेक्शन झालंच नाही, त्यामुळे नगरसेवकांची एवढी समस्या म्हणजे असं काही जाणवलं नाही तसं. पण तशी आता वार्डामध्ये कामं जी आहेत ते बऱ्यापैकी चालू आहेत. थोडीशी नळाचं किंवा पाण्याची किंवा ड्रेनेज लाईनची वगैरे ही कामं चालू आहेत थोड्या प्रमाणात. पण तशी कचराकुंडीची मोठी समस्या आहे इथे. कचराकुंडी इथे नाहीये मोठं. आमच्या एक तर कुर्ला एरियामध्ये रात्री पाणी खूप उशिरा येतं, कधी कधी येत सुद्धा नाही पाणी. आणि ते पाणी उशिरा आल्यामुळे काय होतं की सकाळचे सगळं आमचं कार्यक्रमाचं म्हणजे शेड्यूल जे आहे, आम्हाला कामावर जायचं असतं, सगळं बिघडून जातं. माझी अशी समस्या आहे की ते पाणी जरा लवकर सोडण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि पाणी स्वच्छ असलं पाहिजे. पाणी एकतर खूप गढूळ येतं, त्यामुळे आजार पण वाढलेला आहे. या एरियामध्ये बराच कचरा पण पडलेला असतो, तो कचरा उचलला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. पाण्याचा प्रश्न म्हणजे पाणी साधारणतः तुम्हाला किती दिवसातून येतं? पाणी दिवसात रोज येतं तसं, पण साधारण 1-1.5 वाजता पाणी येतं. मग त्यासाठी आम्हाला तोपर्यंत जागं राहावं लागतं. परत सकाळी शेड्यूल असतंच, मुलांना शाळेत जायचं असतं, कॉलेज जायचं असतं, मग त्यांचा डबा असतो. मग 1.5 वाजता पाणी एकदम छोट्या प्रेशरमध्ये आल्यानंतर ते पाणी भरायला पण 1-1.5 तास जातो. मग त्यामुळे झोपेच्या समस्या होतात, आजार पण वाढलेला आहे. तर ते पाण्याचा टायमिंग बदलावा आणि फोर्सने पाणी असावं अशी अपेक्षा आहे. इतर काही प्रॉब्लेम म्हणजे आता फेरीवाल्यांचा? फेरीवाले तर आता ह्या एरियामध्ये भरपूर वाढलेलेच आहेत. म्हणजे आम्ही राहतो तिथे थोडं प्रमाण कमी आहे, पण स्टेशनला बऱ्याच प्रमाणामध्ये फेरीवाले आहेत. रस्त्याने जाणं मुश्किलच आहे. म्हणजे ट्रॅफिकमुळे लहान ट्रॅफिक लेकरांना हो. तर आता अं, जाणं करतात, लहान लेकरं त्यांना
कधी अपघात होऊ शकतो अपघात होऊ शकतो. बरोबर आहे. गाड्या कुठेही कशाही लावलेल्या असतात. पेलेवाले फिरत असतात. मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे त्यामुळे. त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. कुर्ल्यातील सर्वात मोठा मतदारसंघ वार्ड क्रमांक 168 तेथील स्थानिक नागरिकांची नेमकी समस्या काय, त्यांच्या पाण्याच्या समस्या असतील किंवा राहण्याच्या समस्या असतील, त्या आपण या नागरिकांपासून जाणून घेऊया. नेमकं काय सांगाल, तुम्हाला कोणत्या समस्या रोज उद्भवतात आणि तुम्ही त्यांचा सामना करता? रोजची सर्वात मोठी समस्या तर तुम्ही पाण्याची समस्या आहे. पूर्ण 168 वॉर्डमध्ये पाण्याची सगळ्यात मोठी समस्या आहे. रोज महिलांना रात्रभर जागावं लागतंय आणि पाण्यासाठी अश्रू गाळून पाणी भरावं लागतंय. अशी स्थिती आहे या वॉर्डाची. कित्येक वेळा पाण्यासाठी मोर्चे गेलेले आहेत. BMC नगरासाठी बरेच मोर्चे पूर्ण वॉर्डाचे निघालेले आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरी समस्या असेल तर ह्या रोडवरती स्टेशन रोडची जी फेरीवाल्यांची समस्या आहे की आणि रिक्षावाल्यांची. सध्या BKCच्या मुळे रिक्षावाल्यांची एवढी गर्दी होते आणि कोणत्याही प्रकारे त्याचं नियोजन नाहीये. येताना तिकडून एखादी ॲम्ब्युलन्स यायची असेल तर ती येता येणार नाही. लहान मुलांचे शाळेचे बसेस येतात, त्यांना क्रॉसिंग करायला भरपूर त्रास आहे. स्थानिक रहिवाशांना सकाळी 7 वाजल्यापासून रिक्षांचे भोंगेचे आवाज ऐकायला लागतात. ही परिस्थिती आहे स्थानिक. आणि त्याच्यानंतर बाकीचे तर इतर समस्या बऱ्याच आहेत. सांगा कसं. म्हणजे फेरीवाला समस्या झाली, पाण्याची समस्या झालेली आहे. कित्येक वर्षात इथे नगरसेवकचं इथे येणंच झालं नाहीये. त्यामुळे याचे साफसफाईचा विषय असेल तोही असाच पडलेला आहे. म्हणजे सगळ्यात मोठी समस्या ज्या वेळेला कोविडचा काळ होता त्यावेळेला कोणी इथे लक्ष दिलेलं नाही. सर्व नेते फक्त येतात, बॅनरबाजी सगळे मोठमोठ्या लोकांचे लागतात. पण कोविडच्या काळामध्ये या ठिकाणी कोणीही लक्ष दिलं नाही. फक्त या ठिकाणी आम्ही फक्त सांगेल की आमच्या इथले जे आदित्य पानसेजी आहेत, एकमेव ते PP किट घालून पाठीवर घेऊन पूर्ण वार्डामध्ये एक तो व्यक्ती होता की स्वतःच्या जीवावर उदार होऊन सॅनिटायझर करत होता. त्या काळामध्ये त्यांनी स्थानिक रहिवाशांना, इथल्या लोकांना, जे हॉटेलं बंद झाली होती आणि रोज जेवण ज्यांचं रोजचं कमवून आहे, रोजचं जेवण बाहेर आहे, अशा लोकांच्या परिस्थितीत त्यांनी फूड पॅकेट्स बनवून प्रतिदिन त्यांची व्यवस्था करण्याचं काम केलं. संकटाच्या काळात जो धावून येणार, आम्हाला अशी माणसं पाहिजेत. फक्त बॅनरबाजीवरती झळकणारे आम्हाला नको आहेत. गेले अनेक वर्षापासून तुम्ही इथे राहता, तर तुम्हाला काय समस्या इथे उद्भवल्या नेमक्या? समस्या ऐसी है कि जैसे सुनील ने बताया है हमारे कि रोड की समस्या है, यहाँ पे ट्रैफिक की समस्या है, पब्लिक को आने जाने में दिक्कत होती है और भी ऐसी बहुत सी समस्या है। जैसे यहाँ पे बच्चे लोग के लिए भी कोई ऐसी सुविधा नहीं है, इस पार्क तरह की वगैरह हाँ पार्क भी नहीं है, तो ये सब की समस्या तो बहुत है यहाँ पे। बट लेकिन आदित्य जी ने जो कार्य सेवा किया है इन्होंने अब 13-15 साल में यहाँ पे, इसके लिए मैं मानता हूँ कि ये बहुत ही व्यक्तिगत इनका रूप है और इन्होंने अच्छा मिसाल दिया है सुभाष नगर में और इस वार्ड में। और मैं चाहता हूँ कि युवा भी चाहते हैं कि इस वार्ड में हमारे आदित्य पानसे जी होना चाहिए, इनका यहाँ पे टिकट मिलना चाहिए बीजेपी की तरफ से, ये हमारी इच्छा है। हॉस्पिटलच्या काही समस्या आहेत का इथे? हॉस्पिटल आहे पण ते सुविधा नाही. बाबा हॉस्पिटल आहे जवळ, पण जायला ट्रॉफिक असल्यामुळे जायला मिळत नाही. परत फेरीवाल्यांचे समस्या अशी आहे की फेरीवाल्यांना काही उपजीवन नाही, त्यांना साधन नाही, काय म्हणजे फेरीवाल्यांना लावून देत नाही पोलीसवाले, म्युन्सिपाल्टीवाले. ती एक समस्या आहे. आणि याच्यासाठी काहीतरी आमचे स्थानिक नगरसेवक आदित्य पानसे आणि काही नगरसेवकांनी जर हे फेरीवाल्यांचा आणि रिक्षावाल्यांचा प्रश्न जर सोडवला तर फार बरं होईल असं आम्हाला वाटतं. इथे दररोज त्यासाठी सांगितलं एवढा जुना हॉस्पिटल आहे आपल्या कुर्ला एलवॉटला भाभा हॉस्पिटल, पण फॅसिलिटी काहीच नाही तिकडे. नाही MRI असतात, काय एमर्जन्सी पण नाही. तुम्हाला फक्त डायरेक्ट काय एमर्जन्सी लागला की आपल्याला सायन हॉस्पिटलला जायला लागेल या तर KM ला जायला लागेल. एवढे फॅसिलिटी आहेच नाही. आणि एवढ्यापासून जुना मतलब खूप नगरसेवक आले गेले, काही बघितलेलं नाही त्यांनी या वॉर्डामध्ये. मेडिकल फॅसिलिटी तुम्ही सांगा शून्य असेल या वॉर्डात, काहीच नाही. इथे ट्रॅफिकचं प्रमाण तर खूप भरपूर जास्त आहे. आहे. हा. ट्रॅफिक आणि त्यामुळे जास्त लहान आहे. लेकरं इथे येणं जाणं करतात, खेळतात. हा. कुठला पण अपघात घडू शकतो याशिवाय. होऊ शकते ना. खूप ट्रॅफिक प्रॉब्लेम आहे इकडे, खूप जास्त आहे. तुम्ही बघू शकता स्टेशन जवळच आहे आणि BKC तो पण जवळ आहे.
ते ऑटोचा प्रॉब्लेम खूप जास्त आहे एवढे आपल्याला संध्याकाळी स्थानिक अक्षरशः लोकांना बाहेर कुठे जायचं बाहेर जायचे असेल त्यांना ते ऑटो काही असेल ज्या ओला ते काही भेटणार नाही ते सगळ्यांना फक्त आपल्याला पाय पाहिजे तर कुर्ला ईस्टला जायला लागेल या तर बीकेसीला जायला लागेल तेवढं आपल्याला प्रायव्हेट भेटेल. गेल्या 8 वर्षापासून आता बघतोय ते नगरसेवक एक आहे त्यांनी काही काम नाही केलं ते इथं. काम करने का प्रश्न नहीं है, लेकिन जो समस्या है रिक्शा का, और ये बहुत बड़ा प्रॉब्लम है बीकेसी की वजह से। शाम को तो इतना गर्दी हो जाता है कि पूछो मत। रिक्षावाले आहेत ना ते स- फक्त बीकेसीच भाडं घेतात. इथला हा, स्थानिक एखादा इमर्जन्सी असेल जायचं असेल घाटकोपरला तर ते येणार तो नाहीत. आते नहीं बाजूबाजूला कुठे जायचं असेल ते येतच नाहीत, फक्त बीकेसी. फक्त बीकेसी। म्हणजे ही सेवा जी आहे रिक्षांची इथल्या स्थानिक लोकांसाठी काही त्याचा उपयोग होत नाही. कुठेतरी रिक्षावाल्यांची मजुरी वाढली होती. हो, दादागिरी आहे अक्षरशः. एका रिक्षामध्ये 5-5 जण घेऊन जातात, ट्रॅफिक हवालदार पण असतात, त्यांच्या समोरून जात असतात, पण कोणत्याही त्याच्यावरती कारवाई होत नाहीये. आणि हॉस्पिटलायझेशन मध्ये एक्सरे मशीन आहे, पण तिथले स्वतः डॉक्टर बोलतात काय उपयोग नाही याचा एक्सरेचा, तुम्ही बाहेरून काढून आणा. म्हणजे तिथे एक्सरे मशीन फक्त नावाला आहे, पण त्याचा उपयोग काही जनतेला नाही त्याचा इतक्या वर्षापासून. स्वच्छतेचा प्रश्न असेल इथे स्वच्छता ठेवण्यात येते का म्हणजे घंटा गाडी येते का नाल्या वगैरे साफ केल्या जातात का? घंटा गाडी इथे येतच नाही कोणत्या प्रकारची या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जे नवीन मेट्रोचं जे काम चालू आहे, कुर्ला स्टेशन ह्या साईडला आहे आणि मेट्रो इतक्या लांब ठेवलंय की जनताने जर मेट्रो पकडायची असेल तर तिकडून रिक्षा करून यावं लागेल स्टेशनला. जर स्टेशन पाशी कनेक्टेड असतं मेट्रो स्टेशन तर त्याचा उपयोग जनतेला झाला असता. पण आज त्या मेट्रो जो स्टेशन होणार आहे त्याचं आणि कुर्ला स्टेशनच्या मध्ये फार अंतर आहे, त्यामुळे त्याचा काही उपयोग होणार नाही शेवटी त्या मेट्रोचा सुद्धा इथल्या स्थानिक रहिवाशांना. अगदी अरुंद जागेतून इथे लोक येणं जाणं करतात आणि इथे रिक्षा दोन्ही साईडनी रिक्षा असतात तर सर्वसामान्य नागरिक येणारा इथून जाणं येणं कसं करेल? काही प्रश्न तुम्ही उपस्थित केले आहे का यावेळेस? रिक्षांच्या विषयाबद्दल कित्येक वेळेला तक्रारी इथल्या स्थानिक जनतेने केलेल्या आहेत. लिखित मध्ये पण दिलेल्या आहेत, पोलीस स्टेशनला दिलेल्या आहेत, आरटीओला पण दिलेल्या आहेत. इथल्या रिक्षावाल्यांची दादागिरी अशी आहे की तुम्ही जर म्हटलं तर इथून साईनला यायचं तर तो येत नाही. इथून जवळ हॉस्पिटलला एखाद्या पेशंटला घ्यायचं ते येत नाहीत. आणि ते एकाच ठिकाणी एवढे रश करून असतात, 4-4 रिक्षा पूर्ण रस्ता पॅक केलेला असतो. शाळेतल्या मुलांना घेऊन जाताना अक्षरशः तिथे म्हणतात ना, इथून रस्ता क्रॉस करायचा असेल तर 10-15 मिनिटं वाट बघावी लागते. तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली याबाबत तर पोलिसांनी काही दखल घेतली नाही याची? पोलिसांचं उत्तर तुम्हालाही माहिती असेल, त्यांना बोलायला गेलं ते म्हणतात तुम्ही आम्हाला शिकवू नका. हे तोंडपाठ झालेलं त्यांचं वाक्य आहे. आपण बोललो ना अहो एवढे रिक्षावाले इथे जरा यांचे तुम्ही आम्हाला नका शिकवू. म्हणजे आम्ही काही शिकवायची गरजच नाही, ते एवढे शिकलेले आहेत पोलीसवाले. तर या होत्या या स्थानिक नागरिकांच्या समस्या. कॅमेरामॅन शिवाजी काळे सोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठी, मुंबई, कुर्ला. ये कुर्ला में यहाँ पे नशड़ियों का बहुत ही है ना आतंक फैला हुआ है। इस एरिया में, पूरे कुर्ला एरिया में या इस वार्ड में आप देखेंगे तो यहाँ पे नशड़ी इतने बढ़ गए हैं, बच्चे लोग को भी यहाँ पे नशे की आदत लगा रहे हैं, चेन पुलिंग चेन खींचा जा रहा है, चोरी चमारी बढ़ गई है यहाँ पे। ज्यादा से लोग इस लोगों से परेशान है, नशड़ी लोग से। मैं चाहता हूँ कि यहाँ पे कुछ ऐसी कार्रवाई की जाए, सख्त से सख्त इनके ऊपर है ना एक्शन लिया जाए, जिससे ये यहाँ पे नशेड़ी यहाँ पे बंद ही होना चाहिए। पूरे कुर्ला में विभाग में आपका नशा बंद मुक्ति होनी चाहिए यहाँ पे। बस मैं यही चाहता हूँ। Yes. ते रोल मध्ये ठेवा बोला. हा. बोला. म्हणजे संध्याकाळची 11-12 वाजले की मग त्यांना मुंबई, दिवसाची मुंबई वेगळी वाटते आणि रात्रीची मुंबई वेगळी वाटते. मग रात्री ते नशा करणार काय, फिरणार काय, ओरडणार काय. आम्ही इथे रहिवाशी राहतो तर आम्हाला रात्री झोपायचं असेल तर मग प्रश्न पडतो, एवढे आरडाओरड करतात. मग आणि आपण जर काय बाहेरचे लोक बी येतात. नशेची तस्करी चालली आहे. हा. म्हणजे ते अंमली आणि पदार्थ ते बनवून ज्या ठिकाणी स्थानिक रहिवाशांसाठी आम्ही गार्डन बनवलंय त्या गार्डनचा काय उपयोग न करता नशेचा उपयोग करतात. मग आणि मग त्यांना काय बोलायला गेलं तर तुला बघून घेऊ असं म्हणजे आमच्यावर दादागिरी करतात. मग एकंदरीत दादागिरी वाढली आहे. हा दादागिरी वाढली. गेल्या 8 नाही. वर्षात. हो. जो गार्डन आहे. आहे हे आणि BMC आणि त्याच्यासाठी किंवा म्युन्सिपाल्टीनी दक्षता घेतली पाहिजे की काहीतरी करून एखादा वॉचमॅन, एखादा सिक्युरिटी गार्ड रात्री दिवसा ठेवायला पाहिजे गार्डन मध्ये. नियंत्रण नाहीये. बीएमसीचं नियंत्रण नाही, काय नाही. आणि आपण काय रात्री सुद्धा आहे ना, इथे आपण 12 वाजता येऊन बघितलं ना
मग पोरं दारू वगैरे फिरतात आणि मग धिंगाणा करतात, ओरडतात. मग ते आम्ही बोलायला गेलो तर आम्हाला तुम्हाला बघून घेऊ आम्ही असं बोलतात. मग दादागिरी जास्त झालेली आहे. मग आम्ही इथले रहिवासी कसं राहणार मग, तो प्रश्न आहे आम्हाला. म्हणून आम्हाला वाटतं स्थानिक आमदार किंवा नगरसेवकांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. या प्रभागातील काही व्यापारी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे. त्यांचे प्रश्न आपण त्यांना विचारूया, त्यांना कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो. सर, काय सांगाल, नेमकं इथे तुम्ही राहताय, तुम्हाला इथे कोणत्या कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो? खरं म्हणलं तर इथं मेन तर फेरीवाल्यांची लई मोठी समस्या आहे. त्याच्यानंतर इथं ट्रॅफिकची खूप गंभीर समस्या आहे. लोकांना चालायला होत नाही. हे आता ही जी निवडणूक येते त्याच्यामध्ये आमची अशी मागणी राहणार किंवा जे पण नगरसेवकचे उमेदवार इथे येत आहेत त्यांनी ह्या सर्व गोष्टीला समजून आपली उमेदवारी मागायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये मी आता स्वतः इथं गेल्या 20 वर्षापासून जैन धर्माचं जे ट्रस्ट आहे तिथे एक ट्रस्टी तरीके कार्यरत आहे. आणि माझे मित्र एक आहेत आदित्य पानशे, जे भारतीय जनता पार्टीचे एक कर्मठ कार्यकर्ते आहेत. आणि गेल्या 10 वर्षापासून मी बघतोय काही छोटं मोठं काही लोकांचे कामं असेल, पाण्याचं समजा किंवा काही सणाचं समजा, आता इथं समजा सार्वजनिक गणपती ते नवरात्री उत्सव किंवा दहीहंडी, परत इथं महिला गटांच्यासाठी बी त्यांनी खूप चांगलं कार्य केलं आहे. माझं म्हणणं आहे की जे वरिष्ठ नेता आहेत ते जरूर ह्या सगळ्या गोष्टीला लक्षात घेऊन ही जी 168ची उमेदवारी आहे ते आदित्य पानशेला दिली पाहिजे. सर, गेल्या 8 वर्षात इथे कोणता विकास झाला नाही किंवा ट्रॅफिकच्या समस्या आहेत तो सोडवल्या गेल्या नाहीत का? जास्त झाली, वाढली. हो, ते समस्या बिलकुल. आजपर्यंत तशीच आहे. त्याच्यावरती कोणीही लक्ष दिलं नाही. गेले जे नगरसेवक होते त्यांनी पण याच्यावरती असं काय ठामपणे काय याच्यामध्ये आघाडी घेतली नाही. रिक्षावालेवरती काय कंट्रोल नाही. ते खाली बीकेसी जाते. तुम्हाला दुसरी जागेवरती जायचं तर कुठला रिक्षा भेटणार नाही तुम्हाला. काय सांगाल, तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो? दुसरं आहे बाबा हॉस्पिटल. तिथे काय खास व्यवस्था नाही आहे. मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल नाही आहे. छोटासा हॉस्पिटल आहे, त्याला वाढवला पाहिजे. पेशंट गेले की त्यांना सरळ KM ला पाठवताय किंवा सायनला पाठवताय. तसं नाही झालं पाहिजे ना. ट्रीटमेंट इथेच झाला पाहिजे. आपण बघू शकतो इथे कचरा पण खूप मोठ्या प्रमाणात आहे कुर्ल्यामध्ये. मेन म्हणजे रस्त्यावर जे रॅपर्स वगैरे टाकलेले दिसतात आपल्याला. हा, ते फेरीवाले मुले. मेन कचरा फेरीवाले मुले होते. तुम्ही संध्याकाळी बघा, फेरीवाले गेल्यानंतर किती कचरा रोडवरती असतो. आता बघा नाही असणार. ते ऑल प्रॉब्लेम बिकॉज ऑफ फेरीवाला. कुठली घंटा गाडी वगैरे इथे येत नाही का? नाही आहेत. कुठे येते? बिलकुल नाही. म्हणजे असंच कचरा पडून राहतो. असा कचरा पडून राहतो. काय सांगाल, तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो? बस ते बोलले ते. हे म्हणतील थोडं, हे म्हणतील आमचे मित्र आहेत. बोला ना. आज रिक्षावाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो? मेन तर काय आहे की आपण कुठेही जायचं, कोण आजारी पडला, कोणा सिनियर सिटीजनला कुठेही जायचं असेल तर एकही रिक्षावाला यायला तयार नाही. ते तर सोडा, आपल्याला चालायला माणसाला भेटत नाही. फुटपाथवर आपण गेले ना तर भीती हे वाटते की आपला ऍक्सिडेंट नाही होत. तर ही समस्या कुठल्या मागच्या बीकेसी चालू झाली त्यापासून चालूच आहे. कोणी त्याच्यावर ध्यान देत नाही. मार्केटची हालत खराब आहे. रस्त्यावर कचरा ढीग लागतोय, ते पण कोणी बघत नाही. तर ह्या सगळ्या आमचे अशोकांनी डॉक्टर साहेबांनी सांगितलंय. दुसरी समस्या, ते सगळं समस्याचं समाधान होईल तसा उमेदवार आम्हाला पाहिजे. ट्रॅफिकच्या समस्या इथे खूप आहेत. म्हणजे ऍक्सिडेंट होतातच. आपण बघू शकतो की ती अरुंद जागा असते आणि अरुंद जागेतून लोकांना रोज येणं जाणं करावं लागतं. ते फक्त म्युन्सिपाल्टी, BMC आणि पोलीस ज्यावेळी बीकेसी सुटते की बीकेसीच्या जाय त्यावेळी सगळ्या गाड्या फेरीवाल्यांना हटवता. बाकी तर समस्या तशीच आहे. फेरीवाला परत गाडी गेली की फेरीवाला आहे तिथं. तर काही ते समस्याचं समाधान अजूनपर्यंत झालेलं नाही. BMC कुठली ऍक्शन घेत नाही यावर? अजूनपर्यंत दिसलं नाही तसं काही. टेम्पररी ऍक्शन आहे. गाडी येते जाते, असं काही- परत बसते. त्याचा काय फायदा नाहीये ना. परमनंट सोल्युशन पाहिजे. असं आहे. कॅमेरामॅन शिवाजी काळे सोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठी, मुंबई.
तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.